काही चांगलं करायला जाऊ आणि ते उलटं नाही होणार असं होऊच नाही शकत. नमस्कार मंडळी, मी आशू. स्वागत आहे तुमचं अशा वेगळ्या दुनियेत. आज आहे गजानन महाराजचा प्रगट दिन. त्यासाठीच म्हटलं मी छान अशी रांगोळी काढते. रांगोळी काढण्यासाठी मी सगळं असं रेडी करून घेतलं आणि छान अशी रांगोळी काढली. आता गजानन महाराजची मूर्ती तर मी छान काढली, पण त्याचा कान काय आहे तो मोठाच होऊन गेला. तुम्ही सांगा, मी तर माझी मेहनत पूर्ण केली होती, पण माझ्या घरच्यांना तर हसायला एकच टॉपिक पाहिजे आणि तो टॉपिक मिळाला मला दिवसभर. त्यांनी खूपच चिडवलेला आहे. आता मस्त बड्यापैकी अंघोळ वगैरे केली आणि रेडी झाली. आजचा माझा शेवटचा अध्याय वाचायचा, तो शेवटचा अध्याय वाचून घेतला आणि इथेच माझा पारायण समाप्त होत आहे. आमच्या घरी सगळे काही पक्वान बनलेले होते, कारण की श्रीच्या ताटासाठी सगळं काही माझी आई दरवर्षीच करते. या वर्षी सुद्धा छान असं केलं. मी पोथी वगैरे वाचून घेतली आणि म्हटलं मी चांगलंच करायला जाते, फक्त कांडच होऊन जाते, त्यावरच तुम्ही थोडंसं लक्ष द्या. मस्त पंचपक्वान बड्यापैकी रेडी झालेले होते इथं आणि छान असा पुरणपोळीचा आम्ही नैवेद्य दाखवला आणि मी आणि माझ्या आजोबा तर वाटच पाहत होतो केव्हा संपते यांचं ना केव्हा नाही. मस्त संपलेलं होतं. मी पण अशी पूजा वगैरे करून घेतलेली होती. तुम्ही सुद्धा श्रीच्या ताटासाठी इतकं सगळं करता का? नाही बाबा, लग्न करून पहिल्यांदा शेगावला गेलेले होते, त्यावेळेस मोठी मूर्ती आणली होती त्यांनी. ते आमच्या गावाला आहे. त्या दिवसपासूनच आमच्याकडे प्रगती असा साजरा होतो. त्या निमित्तानेच माझ्या इतकं सगळं करते आणि मस्त काला तर मला फारच आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांगा. आणि मला म्हटलं पहिले माझ्या व्हिडिओत बघून द्या, कारण की कसं आहे कंटेंटची कमी नाही पडली पाहिजे, बाकी काहीही असो. आता माझ्याही बोलली एवढं सगळं केलंच आहे तर झाडांना पाणी देऊन दे थोडीशी बाई. कसं कामाच्या वेळेस आपले एवढे गोड बोलते ना की तेवढे आपले दिवसभर बोलत नाही. मी म्हटलं ठीक आहे, करूनच घेते. तू पण थकलीच असेल. छान असं मी झाडांना पाणी टाकतो. आता तुम्ही काय करा, मला फॉलो, लाईक, शेअर करून टाका. चला मंडळी, असं तितकंच.